खबर पुरस्कार वितरण से संबंधित है। महाराष्ट्र राज्य के परभनी जिले के पत्रकार प्रमोद अशोकराव अंबोरे को देश का सबसे बड़ा पुरस्कार से सम्मानित किया गया है। ये पुरस्कार समता साहित्य अकादमी द्वारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार के नाम से हाल ही में दिया गया है। इस कारण से कल्याण डोंबिवली शहर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्राम की टीम की ओर से अंबोरे तथा उनकी सभी पत्रकारों का सम्मान किया गया। गायसमुद्र साहब ने नीली रिबन, पुष्पगुच्छ, प्रमाण पत्र तथा पुरस्कार देकर सबका सम्मान किया। इसी कड़ी में लॉर्ड बुद्धा न्यूज़ चैनल के परभणी संवाददाता वरिष्ठ पत्रकार दिलीप बनकर, सामाजिक न्यूज़ के पत्रकार यूनुस कच्ची, पत्रकार संदीप वायवल तथा संतोष गायकवाड़ का नरसिंह गायसमुद्र साहब ने पुरस्कार देकर सत्कार किया, उन्हें शाबाशी दी। इस मौके पर डॉक्टर BBRPP पार्टी के ठाणे जिल्हा अध्यक्ष नवाज भाई शेख, नाना गायसमुद्र इत्यादी उपस्थित रहे। उत्तर देणार। खरं तर मी गायसमुद्रे साहेबांचं खूप खूप धन्यवाद मानतो। त्यांनी आमचा या ठिकाणी आमच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी आमचा त्यांच्या कार्यालयामध्ये सन्मान केलेला आहे। खरंच त्यांचं आम्ही आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। आणि परभणीमध्ये जे आम्ही काम करत असताना जे रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक गोरगरीब रुग्णांना न्याय देण्याचं काम करत असतो, त्याचीच पावती म्हणून आज आमचे गायसमुद्रे साहेब यांनी आमचा सन्मान केला। जय भीम। जय भीम, जय संविधान, जय शिवराय। आज दिनांक 21 डिसेंबर रोजी पत्रकारी क्षेत्रामध्ये कार्य केल्याबद्दल समता साहित्य अकादमीच्या वतीने जो राष्ट्रीय लेवलचा जो पुरस्कार मला प्रदान केला त्याबद्दल मी त्या अकादमीचं सर्वप्रथम अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि पत्रकारी क्षेत्रामध्ये कार्य करत असताना पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करत असतो। जीवाची पर्वा न करता घरबसल्या प्रेक्षकांना माहिती देण्याचं काम, खरोखर माहिती जो प्रतिबिंब असतो समाजाचा आणि जी अचूक बातमी असते ती समाजापर्यंत पोहोचण्याचं पत्रकार काम करत असतो। याच कार्याची पोचपावती म्हणून समता साहित्य अकादमीच्या वतीने मला जो पुरस्कार प्रदान केला ते माझ्या कार्याची पोचपावती होती। आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आज आम्ही डोंबिवली येथील आमचे मार्गदर्शक, डोंबिवलीतून आम्हाला परभणीमध्ये असताना सुद्धा आम्हाला त्यांचं मार्गदर्शन असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये त्यांचं बहुमूल्य काम आहे। आज ते एकटे बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी काम करतात। गोरगरीब गरजू लोकांसाठी मदतीचा एक त्यांचा आधार म्हणून म्हणून त्याच्याकडे लोक बघतात। त्यांनी आमच्या या कार्याची पावती घेऊन, दखल घेऊन आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आदरणीय नरसिंह दत्तू गायसमुद्रे, आम्ही त्यांना प्रेमाने काका म्हणतो। परभणीमध्ये पण त्यांचं खूप नाव आहे, त्यांच्या कार्याची ख्याती आहे। त्यांनी आमच्या समाजहित न्यूजच्या सर्व प्रतिनिधींचा जो सन्मान केला आणि आमचे मार्गदर्शक जे की दिलीपजी बनकर सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पत्रकारी क्षेत्रासोबतच सामाजिक काम करत असतो। जसं तुम्ही म्हणले रुग्णांची सेवा करणं, आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रुग्णांची सेवासुद्धा परभणी शहरामध्ये करतो। आणि निश्चितच आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आशीर्वादाने असेच भविष्यातही कार्य करत राहील अशी अपेक्षा करतो। आणि आपण जो सन्मान केला आमच्या सर्वांचा, परभणीकरांचा, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे, आमचे जी अंबोरे साहेब आहेत, परभणी न्यूजचे पत्रकार आहेत, सामाजिक न्यूजचे पत्रकार आहेत, आणि तसेच आमचे बनकर साहेब जी माझे खरोखर मित्र आहेत। आणि वेळेवेळेला ज्या वेळेला मी परभणीमध्ये जातो त्यावेळेला माझा सत्कार, सन्मान, आणि त्या ठिकाणी मला कुठेही घेऊन जातात आणि त्या ठिकाणी माझा सन्मान केल्याशिवाय राहत नाहीत। आणि हर वेळेची ही नियोजन असतं त्यांचं। तशाच प्रकारे आज या ठिकाणी आमचे परभणीचे जी न्यूजचे जी चॅनलचे जी अध्यक्ष आहेत माननीय बनकर साहेब,
त्याच्यानंतर लॉर्ड बुद्ध चॅनलचे देखील त्यांच्याकडे अध्यक्ष आहेत, परभणी न्यूज चॅनल परभणीचे. तशाच प्रकारे ते त्या सामाजिक कार्य म्हणजे आरोग्य जी योजना आहे त्या सामाजिक कार्य त्याच्यामध्ये देखील त्यांचं चांगलं आहे. गोरगरीब जनतेला हॉस्पिटलचा, दवेचा, उपचाराचा सर्व ते त्या ठिकाणी लाभ देतात. अशा प्रकारची त्यांच्याकडे संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून ती पूर्णपणे लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात, लोकांना उपचार करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर कुणाला ट्रान्सफर असायचं, कुणाला ऑपरेशन असेल त्याचं देखील बनकर साहेब त्या ठिकाणी काम करतात. आणि खूप खूप मी आजही पत्रकार आमचे त्यांचं काय नाव युनुस कच्ची साहेब, तशाच प्रकारे आमचे सर्व या ठिकाणी परभणी न्यूजचे सर्व परभणीचे पत्रकार या ठिकाणी मला भेटण्यासाठी त्यांना पुरस्कार या ठिकाणी भेटला आहे, राष्ट्रीय पुरस्कार भेटला आहे. आणि त्या माध्यमातून माझ्याकडे आला, मी त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि खूप 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 माझ्याकडे आल्याबद्दल त्याचा मी आभारी आहे. आणि वेळेवेळेला मला मदत करतात, वेळेवेळेला माझा सत्कार सन्मान परभणीमध्ये करतात. तसेच माझे बनकर साहेब आहेत, आंबोरे साहेब आहेत, सर्व माझे पत्रकार परभणीचे बांधव आहेत. तर खूप खूप मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम.